मंडळी, सस्नेह, जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ. काही दिवसांपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर यांनी भारतीय राज्यघटना बदलण्याची गरज आहे असे वक्तव्य केले. तसे दर 2-3 महिन्याला कुणीतरी घटनेवरती आक्षेप घेणारी वक्तव्य करत राहतं. इव्हन दो भारतीय राज्यघटनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात सुद्धा राज्यघटनेबद्दल गौरवोद्गार काढण्याच्या ऐवजी, त्याचा गुणगौरव करण्याच्या ऐवजी, त्याची आत्तापर्यंत घटनेने काय साध्य केलेलं आहे याचा आढावा घेण्याच्या ऐवजी तात्कालीन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक के सुदर्शन असं म्हणाले की इंडियन कॉन्स्टिट्यूशन शुड बी स्क्रॅप्ड. स्क्रॅप्ड या शब्दाचा अर्थ रद्दी किंवा टाकाऊ वस्तू असा होतो. भारतीय राज्यघटना ही टाकाऊ झालेली आहे असं म्हणण्या इथपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंचालकाची मजल जाते आणि आपण फक्त आणि फक्त प्रतिक्रियावादी होतो. काही दिवसांपूर्वी, मला वाटते साधारण वर्षभरापूर्वी, जंतर मंतरवर भारतीय राज्यघटनेच्या प्रती जाळण्याचा प्रयत्न झाला. तर मध्ये एकदा पंकजा मुंडे, प्रमोद महाजनांच्या कन्या पूनम महाजन यांनी भारतीय राज्यघटना बदलण्यासाठी काही चांगल्या लोकांची गरज आहे आणि म्हणून त्या चांगल्या लोकांना आपण निवडून दिलं पाहिजे अशा पद्धतीची मुक्ताफळंसुद्धा उधळली. हा सगळा एकूण सिनरिओ बघता प्रश्न असा निर्माण होतो की काय खरंच भारतीय राज्यघटना बदलता येऊ शकते का? आणि जर भारतीय राज्यघटना बदलत असेल तर आपण काय केले पाहिजे? मुळात राज्यघटना बदलाची प्रक्रिया तरी काय असते समजून घेण्याचा भाग आहे. मंडळी, बाबासाहेब आणि त्यांच्यासोबतचे सगळे सहकारी यांनी भारतीय राज्यघटनेचं निर्माण करत असताना, ह्या राज्यघटनेची मांडणी करत असताना, घटनेचं संपूर्ण कामकाज झाल्यानंतर संविधान सभेच्या समोर घटनेच्या लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी एक महत्त्वाचं भाषण बाबासाहेबांचं पार पडलं. या भाषणात बाबासाहेबांनी जे सांगितलं त्याचा सार असा आहे की आम्ही अत्यंत परिश्रमपूर्वक ही घटना तयार केली आहे. ही घटना आम्ही कालानुरूप ठेवण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे, पण तरीसुद्धा बदल सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे या घटनेत कालक्रमाने काही बदल अपेक्षित आहेत असं वाटणं फार स्वाभाविक असू शकतं. पण तुम्हाला जर या घटनेत काही नव्याने बदल करायचे असतील, काही गोष्टी जर नव्याने तुम्हाला त्यात अंतर्भूत करायच्या असतील तर तुम्ही त्या करू शकता. किंवा तुम्हाला असं वाटलं की यातला काही भाग हा जुनाट झालेला आहे, हा कालानुरूप हा काढून टाकण्याची गरज आहे, तर तुम्ही तो भाग काढून सुद्धा टाकू शकता. तो अधिकार ते भारतीय संसद आणि अर्थातच भारतीय संसद म्हणजे इथल्या जनतेचे प्रतिनिधी या सगळ्यांसाठी देतात. पण ते करत असताना बाबासाहेब हेही सांगायला विसरत नाहीत की कुठल्याही देशाची घटना कितीही चांगली असली तरी ती घटना किती उपकारक आहे, किती उपयोगी आहे, हे त्या घटनेची अंमलबजावणी करणाऱ्या लोकांची नियत कशी आहे यावर अवलंबून असतं. घटनेची अंमलबजावणी करणारे लोक जर प्रामाणिक असतील, त्यांची लोकांप्रती बांधिलकी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्यांची बांधिलकी असेल, तर ही घटना निश्चितपणे फार प्रभावी ठरू शकते. पण समजा जर या घटनेची अंमलबजावणी करणारे लोकच जर चुकार असतील, आपली सामाजिक बांधिलकी नाकारणारे असतील आणि ते इथल्या भारतीय जनतेपेक्षा सुद्धा आपल्या पक्षनिष्ठा सांभाळण्यात मशगूल असतील, तर मात्र या घटना कितीही चांगली केली असली तरी ती प्रभावकारी ठरू शकत नाही. आत्ता प्रश्न नेमका तोच निर्माण होतोय. वारंवार घटनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे लोक मुळात हे विसरत आहेत की यात दोष भारतीय राज्यघटनेचा नाही, घटना निर्मिती करणाऱ्या घटनाकारांचा सुद्धा नाही, दोष या घटनेची अंमलबजावणी करणाऱ्या लोकांची नियत काय आहे त्या नियतीचा आहे. बरं, आता ही घटना बदलायची जेव्हा म्हटलं जातं तेव्हा घटना अशी सहजासहजी बदलली जाऊ शकते का? घटनेची काही कलमं बदलायची असतील, काही भाग काढायचा असेल किंवा नव्याने समाविष्ट करायचा असेल तर त्याच्यासाठी काही प्रक्रिया आहे का? हो, ही प्रक्रिया दस्तूरखुद्द घटनाकारांनी सांगितलेली आहे. ही प्रक्रिया आहे कलम 368ची, अर्थात आर्टिकल 368.
कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट प्रोसेस सांगितली गेली आहे। कलम 368ने भारतीय राज्यघटनेच्या 3 पद्धती सांगितल्या, ज्यामध्ये साध्या बहुमताने होणारी दुरुस्ती, विशेष बहुमताने होणारी दुरुस्ती आणि अतिविशेष बहुमताने होणारी दुरुस्ती, ज्याला आपण असं म्हणू शकतो आर्टिकल 368A, आर्टिकल 368B आणि आर्टिकल 368C। अ, ब आणि क पद्धत, याच्यातली जी अ पद्धत आहे ही साध्या बहुमताने, म्हणजे सभागृहात जितके सदस्य असतील त्या सदस्य हजर असणाऱ्या सदस्यांच्या एकूण उपस्थितीच्या बहुमत जे असेल त्याला आपण साधी दुरुस्ती म्हणतोय। अशी दुरुस्ती कधी केली जाऊ शकते, तर समजा एखाद्या भागाचे नाव बदलायचे आहे, एखाद्या एरियाचे नाव बदलायचे आहे आणि अशा वेळेला दुरुस्ती करायची आहे, तर सभागृहात जितके लोक हजर आहेत त्याच्या प्रमाणातलं बहुमत काढलं जातं। म्हणजे समजा आज घडीला आपल्याकडे किती संख्या आहे लोकसभेची, तर समजा लोकसभेमध्ये सध्या 543 सदस्य आहेत। 543चा बहुमताचा आकडा किती आहे, तर साधारणतः 2/3 मेजॉरिटी म्हणजे 272 लोक। परंतु असं गृहीत धरा की सभागृहामध्ये 300च लोक हजर आहेत, तर जर 300 लोक हजर असतील तर काय करावे, तर 150 म्हणजे 151 लोकांनी हो म्हटलं की ठराव संमत होईल। याला म्हणतात साध्या बहुमताची दुरुस्ती। ही साध्या बहुमताची दुरुस्ती कलम 368 अ नुसार केली जाते। एखाद्या विभागाचं जुजबी नाव बदलायचं एक सीमाक्षेत्र, याच्या संबंधाने ही दुरुस्ती असू शकते। याच्यामध्ये कलम 368 ब ची एक दुरुस्ती आहे। कलम 368 ब ची दुरुस्ती कधी केली जाते, तर ही विशेष दुरुस्ती आहे। म्हणजे काय, तर सभागृहामध्ये जे एकूण सदस्य आहे त्या एकूण सदस्यांपैकीचे बहुमत किंवा 2/3 बहुमत, ज्याला आपण 2/3 मेजॉरिटी म्हणतोय, म्हणजेच एकूण 543 पैकी किमान 272 सदस्यांनी यस म्हटले पाहिजे तर तो ठराव संमत होईल। मग अशी दुरुस्ती कधी केली जाते, जर समजा 2 राज्यांचा वाद असेल, 2 सीमांचा प्रश्न असेल, 2 नद्यांचा प्रश्न असेल, पाणी वाटपाचा प्रश्न असेल, अलमट्टी धरणाचा वाद असेल, कावेरी पाणी प्रश्न असेल, असे ज्या वेळेला प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला जी दुरुस्ती करावी लागते असे प्रश्न सोडवण्यासाठीची ती दुरुस्ती म्हणजे विशेष बहुमताची दुरुस्ती। अर्थात सभागृहात 543 सदस्य आहेत, तर 543 पैकी किमान 272 लोकांनी यस म्हटलं पाहिजे। एक तिसऱ्या प्रकारची दुरुस्ती आहे, ज्याला अतिविशेष दुरुस्ती असं म्हटलं जातं। ही अत्यंत महत्त्वाची दुरुस्ती आहे। सध्या जे हे सगळे जे संघिष्ट लोक ज्या पद्धतीच्या मांडणी करत आहेत त्या मांडणीचा आधार ते जे शोधत आहेत तो आधार शोधण्यासाठी ही तिसरी पद्धत समजून घेणं गरजेचं आहे, ज्याला आपण कलम 368 क ची दुरुस्ती म्हणतो। कलम 368 क नुसार आर्टिकल 368C नुसार काय सांगितलं गेलंय की सभागृहातल्या एकूण बहुमताच्या निम्मे, सभागृहातल्या एकूण बहुमताच्या म्हणजे एकूण हजर असणाऱ्या सदस्यांपैकीचं बहुमत म्हणजे 543 पैकी किमान 272 सदस्यांनी यस म्हटलं पाहिजे। आणि त्याच वेळेला स्टेट असेंब्लीमध्ये निम्म्यापेक्षा अधिक सभागृहाच्या सदस्यांनी यस म्हटलं पाहिजे। म्हणजे जेवढ्या काही घटक राज्यांच्या विधानसभा आहे या एकूण विधानसभांपैकी निम्म्यापेक्षा अधिक विधानसभांचे बहुमत त्याच्यासाठी असले पाहिजे। म्हणजे वर पार्लमेंटचंही बहुमत हवं आहे आणि खाली स्टेट असेंब्लीचंही बहुमत हवं आहे। असं बहुमत असेल तरच ही दुरुस्ती होऊ शकते। मग ही दुरुस्ती कधी केली जाते किंवा कुठल्या प्रकारची दुरुस्ती इतक्या अवघड प्रकारामध्ये मोडते, तर त्यासाठी म्हटलं गेलं की जर तुम्हाला घटनेचा ढाचाच बदलायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारची दुरुस्ती करू शकता। मग आता घटनेचा ढाचा कसा काय बदलला जाऊ शकतो, घटनेचा ढाचा बदलण्याची पद्धत काय आहे किंवा ढाचा तरी कशाला म्हटलं जातं, घटनेची मूलभूत चौकट म्हणजे काय नेमकी, की चौकटीला जर धक्का लावायचा असेल तर 368 क अतिविशेष पद्धतीमध्ये तुम्हाला जावं लागेल। मग ही चौकट नेमकी काय आहे, तर चौकटीचे 4 पैलू नीट समजून घ्या। हे 4 पैलू जे आहेत हे घटनाकारांनी सांगितलेले पैलू आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संबंधाने व्याख्या केलेली आहे। या संबंधाने वेळोवेळी सुप्रीम कोर्टने काही निर्देश दिलेले आहेत। या संबंधाने ज्येष्ठ विधितज्ञ नानी पालखीवाला यांनी काही म्हणणं मांडलेलं आहे आणि या सगळ्या लोकांचा, या सगळ्या तज्ज्ञ विद्वानांचा सार मिळून
ही घटनेची चौकट तयार झाली आहे. या चौकटीच्या 4 महत्त्वाच्या बाजू आहेत. त्यातली एक, या देशाचे नाव भारत असेल, ते कधीही बदलणार नाही. ते जर तुम्हाला बदलायचे असेल तर घटनेच्या त्या मूलभूत चौकटीचा भाग असल्याकारणाने तुम्हाला वर पार्लमेंटमध्ये 2/3 मेजॉरिटी आणि खाली स्टेट असेंब्लीची 2/3 मेजॉरिटी लागेल, तरच तुम्ही ते बदलू शकाल. अन्यथा या देशाचे नाव बदलता येणार नाही. म्हणजे जे काल परवा जे संघसंचालक मोहन भागवत म्हणाले की तुम्ही किती म्हटलात तरी हे हिंदू राष्ट्र, तर ते तसे होऊ शकत नाही. तसे करायचे असेल तर तुम्हाला वर तुमचं बहुमत आणि खाली तुमचं बहुमत असलं पाहिजे. दुसरा भाग सांगितलेला आहे मूलभूत चौकटीचा, ते म्हणजे न्यायमंडळ, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ तिघे सेपरेट असतील. डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर अँड झिरो इंटरफेरन्स, अर्थात सत्तेचे विकेंद्रीकरण आणि 0 हस्तक्षेप किंवा अहस्तक्षेपाचे तत्व पाळले जाईल. आणि तो हस्तक्षेप करण्याची जर वेळ येत असेल, हस्तक्षेप होईल असा जर तुम्ही त्या एकूण यंत्रणेमध्ये जर बदलाव करणार असाल तर वर 2/3 मेजॉरिटी पार्लमेंटमध्ये आणि खाली स्टेट असेंब्लीमध्ये सुद्धा 2/3 मेजॉरिटी असली पाहिजे, तर आणि तरच करता येऊ शकतं. तिसरा भाग, मूलभूत हक्काशी निगडीत कुठल्याही कलमांच्या सोबत छेडछाड करता येणार नाही किंवा त्याच्यावरती गदा येईल असा कायदा करता येणार नाही. म्हणजे कलम 12 ते 35शी संबंधित जे काही व्यक्तीला नागरी हक्क दिलेले आहेत, या हक्कांवर गदा येईल, या हक्कांचे उल्लंघन होईल, या हक्कांवर अतिक्रमण होईल असा कुठलाही कायदा करता येणार नाही. आणि असा कायदा जर होणार असेल तर वर 2/3 मेजॉरिटी आणि खाली सुद्धा 2/3 मेजॉरिटी लागेल. अगदी रिसेंट प्रकरण की ॲट्रॉसिटीच्या संबंधाने जेव्हा सुप्रीम कोर्टने निर्वाळा दिला तेव्हा सुप्रीम कोर्टचं म्हणणं सुद्धा बदलण्याची ताकद पार्लमेंटमध्ये होती, कारण सुप्रीम कोर्टने दिलेला जो निर्देश होता ॲट्रॉसिटी संबंधाने तो मूलभूत हक्कातल्या कलम 17चे व्हायोलेशन करणारा होता. किंवा आत्ता जे सगळे CAA आणि NRCच्या संबंधाने जी आंदोलनं चालू आहेत त्याचे सुद्धा कारण मूलभूत हक्कातली कलम 19 आणि इतर कलम जे आहे त्याचं व्हायोलेशन होतं. ते व्हायोलेशन होता कामा नये, हा त्यामागचा मतितार्थ आहे. यानंतर घटनेच्या चौकटीचा चौथा जो भाग सांगितला गेला, हा चौथा भाग महत्त्वाचा हा आहे की वर जी पद्धत सांगितलेली आहे ती पद्धत तुम्हाला कधीही बदलता येणार नाही. ही पद्धत तुम्हाला ॲज इट इजच ठेवावी लागेल असं सांगितलं गेलेलं आहे. आता विचार करा मंडळी की जर ही घटनेची एकूण प्रक्रिया आहे, घटना बदलाची प्रक्रिया आहे, तर मग काही लोक म्हणतात की घटना आपली बदललीच जाऊ शकत नाही, ती इतक्या सहजासहजी बदलणं शक्य नाही वगैरे वगैरे वगैरे. तसं बघितलं तर ही प्रक्रिया प्रचंड किचकट आहे, प्रचंड काठिण्य पातळी गाठणारी आहे. पण अशक्य आहे का असा ज्या वेळेला उच्चार केला जातो तेव्हा मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होतं. कारण वर 2/3 मेजॉरिटी आणि खाली निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांचा बहुमत हा जर विचार केला तर आज घडीला घटना बदलण्याची रोज नवी भाषा करणारी, रोज एकाच्या तोंडून या घटनेवर भाष्य करणारी जी भारतीय जनता पार्टी आहे, हे भारतीय जनता पार्टीचे नेते किंवा त्यांची थिंक बँक असणारी RSS किंवा इतर त्यांच्या मातृसंघटनेच्या शाखा, ही सगळी लोक ज्या पद्धतीने मांडणी करत आहेत त्यात नीट समजून घ्या की वर पार्लमेंटमध्ये आज घडीला भारतीय जनता पार्टीची क्लिअर कट मेजॉरिटी आहे. त्यांच्याकडे आज घडीला पार्लमेंटमध्ये पूर्ण बहुमत आहे. आणि खाली म्हणजे राज्यसभेतलं त्यांचं बहुमत वाढवायचं असेल तर त्यांना इकडे घटक राज्यातनं त्यांचं बहुमत आधी वाढवणं गरजेचं आहे. ते एक राज्य पादाक्रांत करत चाललेले आहे. घटना वाचवायचा जर तुमचा विचार असेल, ही भारतीय राज्यघटना जी गौरवशाली परंपरा घेऊन आलेली घटना आहे, जेव्हा आजूबाजूच्या सांप्रत काळामध्ये आजूबाजूच्या लिबिया, सिरिया, इजिप्त, तुर्कस्तान यासारख्या देशांमध्ये जेव्हा रक्तरंजित क्रांत्या होत आहेत तेव्हा भारतातल्या लोकांचा राग आजही अत्यंत संयमी, सनदशीर आणि लोकशाही मार्गाने बाहेर पडतो. अर्ज विनंत्या, आंदोलनं करून लोकशाही मार्गाने आपले प्रश्न सोडवण्यातला विश्वास ठेवतात. त्याचं कारण, त्याची आधारशिला भारतीय राज्यघटना आहे. अशी राज्यघटना जर तुम्हाला वाचवायची असेल तर त्याचा सगळ्यात मोठी उपाययोजना तुमच्याच हातात आहे मतदार म्हणून. ते म्हणजे हा मस्तवाल सुटलेला भाजपचा वारू मतपेटीतून रोखणे.
तुम्हाला हा वारू रोखावाच लागेल. चळवळीसाठी आपण काय करायचं? चळवळ करायची म्हणजे काय करायचं? तर हातात लाठ्या काट्या ढाले तलवारी घेऊन लढणे म्हणजे चळवळ नव्हे. बाबासाहेब असं सांगतात, मी तुमच्यासाठी अमोघ शस्त्र देत आहे क्रांतीचे. मी सामाजिक राजकीय बदलाचे परिवर्तनाचे अमोघ शस्त्र तुमच्या स्वाधीन करत आहे. ते शस्त्र म्हणजे मतांचा अधिकार. मतपेटीद्वारे तुम्ही परिवर्तन करू शकता असं बाबासाहेब जेव्हा सांगतात तेव्हा त्या वाक्याचा नीट मतितार्थ समजून घ्या की जर ही राज्यघटना वाचवायची असेल तर राज्यघटना बदलू पाहणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा हा मेजॉरिटीचा जो भस्मासूर आहे तो भस्मासूर तुम्हाला रोखावाच लागेल. त्यासाठी एका घटक राज्यातनं एका राज्यातून तयार होणाऱ्या मत देण्याची क्षमता असणाऱ्या, वयोमर्यादा असणाऱ्या, पात्रता असणाऱ्या त्या सर्व नागरिकांनी याचा विचार करणं गरजेचं आहे की घटना बदल करू पाहणारे आणि आमच्यावर हिंदू राष्ट्र लादू पाहणारे किंवा पाशवी बहुमताच्या आधारे इथल्या लोकांचे नागरी हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करू पाहणाऱ्या भाजपाई शक्तींना, या धर्मांध शक्तींना आम्ही रोखू कसे शकतो? डिसिजन इज युअर्स. थँक्यू. जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ.